नमस्कार मित्रांनो, आज मराठीत थोडा संवाद साधू। स्वीडन आणि नॉर्वे अशा दोन देशांमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग रिलेटेड पोस्ट ग्रॅज्युएशन, व्हेरी स्पेसिफिक टू पोस्ट ग्रॅज्युएशन असं आपण एक थोडीशी माहिती घेऊया। काही मित्र, काही ओळखीचे, काही स्टुडंटसुद्धा एलेनोचे हे नॉर्वे स्वीडन ह्या दोन देशांमध्ये आहेत। आत्ताची जिओपॉलिटिकल आणि थोडीशी अमेरिकेची गंभीर परिस्थिती बघता मला असं वाटलं की हा व्हिडिओ यूजफुल ठरेल। ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीमध्ये टिपिकली जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर हा प्रश्न नक्कीच डोक्यात येतो की जर्मनी, अमेरिका का अजून काही, आणि मग ऑस्ट्रेलिया, UK असे काही चॉईस असतात। पण त्याचा इफेक्टिव्हनेस किती, कारण आपल्याला तिथेच त्याच देशामध्ये जॉब मिळवून तिथलं लोन फेडणं हे आपलं पहिलं काम असतं। आणि साधारण महाराष्ट्रीयन कुटुंबामध्ये आपण हे पहिल्यांदा बघतो की आपलं एज्युकेशनल लोन कसं कमी होईल किंवा झिरो होईल लवकरात लवकर। तर पहिल्या आपण 3 भागामध्ये बोलू। पहिला भाग जो आहे तो शिक्षणाची गुणवत्ता, याविषयी आपण थोडंसं बोलूया। काही मी नोट्स काढल्या आहेत, त्या आधारे मी तुमच्याशी बोलणार आहे। स्वीडन आणि नॉर्वेमध्ये ऑटोमोटिव्ह फोकस असलेली खूप चांगले असे मास्टर्स प्रोग्राम आहेत। त्याचं कारणही असं आहे की स्कानिया, व्होल्वो, साब ह्या ऑटोमोटिव्ह कंपन्या स्वीडनमध्ये आहेत आणि अस्तित्वात आहेत अनेक वर्ष। सो त्यांचं बेस युनिव्हर्सिटीशी कनेक्ट हा खूप चांगला आहे। स्वीडनमध्ये KTH, चॅमर्स ही विद्यापीठं थेट ऑटोमोटिव्ह कंपन्यांबरोबरच काम करतात। क्रॅश अँड सेफ्टी, व्हेकल डायनॅमिक्स, सस्पेन्शन इंजिनिअरिंग, मल्टिपल थिंग्स, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस, EV सिस्टम्स ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं काम असतं। नॉर्वेमध्ये NTNU किंवा ऑस्लोमध्ये युनिव्हर्सिटीज आहेत। रिन्युएबल एनर्जी, इलेक्ट्रिकल व्हेकलमध्ये सुद्धा बऱ्यापैकी काम होतं, त्याचाही तुम्ही नक्कीच उपयोग करून घेऊ शकता। ह्या दोन देशांचं वैशिष्ट्य असं आहे की इथलं जे शिक्षण आहे ते बऱ्यापैकी प्रॅक्टिकल, हँड्स ऑन अशा प्रकारचं शिक्षण आहे। आणि त्या शिक्षणाचा आपल्याला थोडासा, म्हणजे आपण असं म्हणूया की वेगळ्या पद्धतीने फायदा होतो। कारण भारतामधलं इंजिनिअरिंग शिक्षण हे अजूनही रट्टा कॅटेगरीमधलंच आहे। थोडंसं लक्षात ठेवा, थोडंसं काही जुगाड वापरा आणि मग इंजिनिअरिंगच्या एक्झाम्स पास करा, त्याच्याबरोबर विरुद्ध असं हे स्वीडन, नॉर्वेमधलं शिक्षण असणार आहे। दुसरा भाग आपण थोडासा डिस्कस करूया, खर्च आणि शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिप्स। स्वीडनमध्ये ट्युशन फी ही साधारण 8 ते 12 लाख रुपये दरवर्षी ह्या घरामध्ये जाईल, आणि राहणीमान हे साधारण 7 ते 9 लाख, 6 ते 9 लाख ह्या घरामध्ये असेल। नॉर्वेमध्ये ट्युशन वेगळं असलं तरी राहणीमानाचा खर्च जास्तीत जास्त 10 ते 12 लाख रुपयाच्या आसपास येऊ शकतो। नॉर्वे महाग आहे, त्यामुळे तुम्ही, रिमोट प्लेस आहे, नॉर्वे महाग आहे, ह्या गोष्टींचा विचार करून आपण थोडीशी खर्चाची बाब ही लक्षात ठेवली पाहिजे। शिष्यवृत्ती म्हणजे ज्याला आपण स्कॉलरशिप म्हणतो, त्या दोन्हीकडे उपलब्ध आहेत। त्याचा नक्की विचार करावा, त्याचं नक्की प्लॅनिंग करावं। स्वीडिश इन्स्टिट्यूट स्कॉलरशिप्स आहेत, KTH इंडिया स्कॉलरशिप आहे, चॅमर्ससारख्या विद्यापीठांमध्ये ऑटोमोटिव्ह फोकस्ड ग्रांट्स आहेत, हे महत्त्वाचे आहेत। नॉर्वेमध्ये कोटा स्कॉलरशिप आहे आणि रिसर्च फंडिंग सुद्धा मिळतं, त्याचाही आपण नक्कीच उपयोग करून घेऊ शकतो जर आपलं प्लॅनिंग चांगल्यापैकी असेल तर। आता तिसरा भाग, पहिले 2 भाग आपण बघितले। पहिला भाग होता काय प्रकारची गुणवत्ता आहे, दुसरा भाग होता खर्च आणि शिष्यवृत्ती, आणि तिसरा भाग जो आहे तो नोकरी किंवा करिअर, नोकरी आणि करिअर असं आपण म्हणूया। खरं सांगायचं तर स्वीडनमध्ये व्होल्वो, स्कानिया, मी जसं आधी सांगितलं, पोलस्टार, साब या कंपन्यामध्ये ऑटोमोटिव्ह इंजिनियर्सची गरज आहे, पण जॉब मिळणं सोपं नाही। ते भारतातही नाही, अमेरिकेतही नाही, आपल्याला योग्य स्किल या लागणारच आहेत। आता मी ज्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीला हात घालणार आहे तो आहे मास्टर्स डिग्री करण्याच्या आधी आपल्याकडे चांगला इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स असणं हे अत्यंत आवश्यक आहे। नुसतं ग्रॅज्युएशन झालं आहे, आईवडील सपोर्ट करतायत आणि म्हणून मी पोस्ट ग्रॅज्युएशनला भारताबाहेर गेलो
तर आपण एक स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखीच परिस्थिती ओढवणार आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे. खरं सांगायचं तर नॉर्वेमध्ये सुद्धा म्हणजे टेस्ला तिथे प्रेझेन्स आहे, EV स्टार्टअप्स आहेत, रिन्युएबल एनर्जीच्या मी आधी सांगितलं तसं कंपन्या आहेत. शिकून झाल्यावर 1 वर्षाचा जॉब सीकर व्हिसासुद्धा तिथे मिळतो. इथे यशस्वी होण्यासाठी काय करायचं, तर इंटर्नशिप हा एक खूप मोठा पार्ट आहे जो आपण नक्की म्हणजे प्रयत्नच केला पाहिजे की आपल्याला तिथे इंटर्नशिप मिळेल, प्रोजेक्ट्स मिळतील, आपल्याला आपल्या प्रोफेसर बरोबर काम करता येतं आहे का, कारण मी म्हटलं तसं इंडस्ट्री फंडिंग भरपूर असतं. सो इंडस्ट्री फंडिंग बरोबर आपल्याला त्यामुळे आपल्याला इंडस्ट्रीयल प्रोजेक्टवर काम करता येतं युनिव्हर्सिटीमध्ये राहून. आपलं स्वतःचं नेटवर्कही आपण बनवायला पाहिजे, ते तर तुम्ही आत्ताच बनवायला पाहिजे. म्हणजे लिंक्डइन असेल किंवा तुम्ही कुठल्याही प्रोफेशनल ऑर्गनायझेशनमध्ये असाल, SAEचे काही क्लब्स असतील, ॲशरेचे काही क्लब्स असतील, इशरे असेल, जिथे कुठे असाल तिथे तुमचं प्रोफेशनल प्रेझेन्स हा असलाच पाहिजे, जरी तुम्ही विद्यार्थी असाल तरी. त्याने तुमचं थोडंसं ओरिएंटेशन होतं, इंडस्ट्री कशी काम करते, एकत्र कसं काम करायचं, सगळे इंजिनियर्स कशा पद्धतीने एकमेकांशी कम्युनिकेट करतात, ह्या गोष्टी नक्कीच फ्रीज होतील. आणि आणखी एक महत्त्वाचं, इथे मी मुद्दाम तो पॉईंट लिहिला होता की स्वीडिश किंवा नॉर्वेजियन भाषा ही शिकली पाहिजे. तुमच्या स्वतःच्या शिक्षणासाठी इंग्लिश असेल, पण जेव्हा इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जाल आणि जर तुम्हाला काही लोकल लँग्वेज येत असेल तर त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. आता आपण शेवटच्या भागाकडे येऊ, चौथा भाग, विद्यार्थी जीवन. जो भाग बऱ्यापैकी डिपेंड आहे की तुम्ही कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये जाताय, कारण काही वेळेला युनिव्हर्सिटीतनं सपोर्ट मिळतोच. दोन्ही देश खूप सुरक्षित आहेत, नक्कीच मी इथे लिहून ठेवले मुद्दाम, शांत आहेत, केऑस नाही आहे, त्यामुळे आपण नक्कीच त्याच्यावर लक्ष ठेवू शकतो. स्वीडनमध्ये भारतीय समुदाय मजबूत आहे. नॉर्वेमध्येही स्टुडंट ग्रुप आहेत, सपोर्टिव्ह आहेत. त्या फेसबुक ग्रुपवर, लिंक्डइन ग्रुपवर, तुम्ही इंडिया सपोर्ट ग्रुप्सवर नक्कीच जॉईन करू शकता. हवामानाची मात्र तयारी ठेवा. मी स्वतःसुद्धा अमेरिकेमध्ये 2-2.5 वर्ष होतो आणि ते अगदीच कॅनडा बॉर्डरला होतो, मिशिगन लेकच्या शेजारी होतो आणि प्रचंड थंडी, त्याचा सामना तुम्हाला करता आला पाहिजे. मी जरी तिथे वर्किंग प्रोफेशनल म्हणून गेलो होतो तरी मला तिथे बऱ्यापैकी थंडीचा सामना करावा लागला. त्याची तयारी मात्र तुम्ही नक्की ठेवा. मोठा हिवाळा असतो, भरपूर मोठी रात्र असते आणि ह्या सगळ्यामुळे डिप्रेशन येण्याची शक्यता असते. आणि हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरनं सांगतोय. मला डिप्रेशन आलं नाही, पण मी आजूबाजूची लोकं बघितली की जी क्लिनिकल डिप्रेशनमध्ये गेली. आणि डी विटॅमिनचा अभाव असतो. आपली भारतीय परिस्थिती थोडी वेगळी आहे, आपल्याला भरपूर उन्हामध्ये राहण्याची सवय आहे आणि त्याचा परिणाम तुम्हाला जाणवू शकतो. होमसिक झाल्यासारखं वाटू शकतं. अनेक गोष्टी ह्या हवामानावर डिपेंड असू शकतात. मोबिलिटीचा थोडासा विषय असू शकतो की आपल्याला पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे का नाही आहे, आपण जिथे जातो आहे, सगळ्या गोष्टी बघून जाणं अपेक्षित आहे. पण निसर्ग, संस्कृती आणि तंत्रज्ञानाचा अनुभव खूप समृद्ध करणारा असतो, नक्कीच असतो. मी जर्मनीतही होतो, तिथेही मला हा अनुभव खूपच समृद्ध करणारा होता. एक मेथॉडिकल माइंडसेट आपला तयार होतो थोडं परदेशात, थोड्या प्रगत देशांमध्ये गेल्यामुळे. ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंगसाठी स्वीडन आणि नॉर्वे योग्य का, हा आता शेवटचा एक प्रश्न आहे. आपण क्लोजिंग भागाकडे येऊया. जर तुम्हाला वोल्वो, स्कानियासारख्या कंपन्यांमध्ये काम करायचं असेल तर स्वीडन, जर तुम्हाला इलेक्ट्रिक व्हेकल आणि ग्रीन मोबिलिटीमध्ये भविष्य घडवायचं असेल तर नॉर्वे. व्हाईस वर्सा. खूप 19-20चा फरक आहे, पण हा फरक थोड्याशा अभ्यासातनं मी काढला आहे की अगदी स्पेसिफिक ऑटोमोटिव्ह हवा असेल तर तुम्ही नक्कीच स्वीडनकडे कलू शकता. जर तुम्हाला खूप स्पेसिफिक आपण असं म्हणू शकतो की ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, ॲडव्हान्स बॅटरी आणि ह्याच्यात जायचं असेल तर नॉर्वे प्रेफर करू शकता. माझा सल्ला काय असेल ह्यामध्ये, तर फायनान्स प्लॅन नीट करा, शिष्यवृत्तीसाठी अर्ज करा आणि ऑटोमोटिव्ह स्किल्सवर लक्ष केंद्रित करा. आत्तापासूनच तुम्ही त्याची तयारी करू शकता.
LS डायना जे मी शिकवतो क्रॅशवर्दीनेसमध्ये त्याचे तुम्ही काही क्लासेस करू शकता, प्रोफेशनल ट्रेनिंग घेऊ शकता, इथे सुद्धा इंटर्नशिप करू शकता. एलेनोमध्ये सुद्धा आपण प्रेफर करतो की एलेनोच्या स्टुडंट्सलाच इंटर्नशिप मिळेल इन ऑटोमोटिव्ह. आणि हा प्रवास सोपा नाही हे नक्की लक्षात ठेवायचं आहे पहिल्या दिवसापासून. पण योग्य तयारी केली तर करिअर नक्कीच उज्ज्वल आहे. काही स्टुडंट्सला मी ट्राय करतो आहे की ते आपल्याशी मराठीमध्येच, पुण्यातलीच मुलं आहेत त्यांच्याशी आपण कसा संवाद साधू शकू इन फॉर्म ऑफ, आपण त्याला काय पॉडकास्ट म्हणूया, इंटरव्ह्यू म्हणूया. पण मी त्यांना काही प्रश्न विचारीन. जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये टाका. म्हणजे मी जेव्हा पॉडकास्ट बनवीन तेव्हा मला एक्झॅक्ट तेच प्रश्न त्या स्टुडंट्सला किंवा प्रोफेशनल्सला मला विचारता येतील. सो प्रश्न टाकायला विसरू नका कमेंट्समध्ये, व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तुमचं स्वतःचं जे मत असेल, जर तुम्ही स्वीडनमध्ये असाल किंवा तुम्ही नॉर्वेमध्ये असाल आणि हा व्हिडिओ बघत असाल आणि जर मी दिलेली काही माहिती थोडीशी वरखाली असेल तर प्लीज करेक्ट मी. कारण मी पहिल्यांदाच सांगितलं की मी नॉर्वे स्वीडन ह्या भागातला एक्सपर्ट नाही आहे, पण मी काही मदत करण्याचा प्रयत्न करतो आहे की मी जसं म्हटलं तसं की अमेरिकन जिओपॉलिटिकल सिस्टीम सगळी जी आहे आत्ता जी गडबड चालू आहे त्याच्यात अमेरिका हा ऑप्शन थोडासा पॉज लागल्यासारखा आहे. त्यामुळे आपण ह्या 2 देशांचा विचार करतो आहे. आणि एलेनो चॅनलला सबस्क्राईब करा इंजिनिअरिंग लर्निंग सेंटरच्या. मी इन्स्टावर पण व्हिडिओ बनवतो आहे, शॉर्ट व्हिडिओज बनवतो आहे. ट्राय करतो आहे की जास्तीत जास्त लोकांनी अवेअर व्हावं. कोर मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत. आपल्याला इंजिनिअरिंग स्किल्सवर जॉब मिळवायचा आहे, ना की फक्त टूल शिकून कुठला तरी टूल ऑपरेटरचा जॉब मिळवायचा आहे. ह्याच्यासाठी मी प्रयत्न करतो आहे. मार्ग सोपा नाही, पण मार्ग नक्कीच यश देणार आहे, एवढं मी नक्की सांगेन. थँक्यू व्हेरी मच. परत एकदा नचिकेत फडके, आणि परत भेटूया व्हिडिओजवर. कधीही तुम्हाला वाटलं तर तुम्ही, माझा नंबर लिंक्डइनवर आहे, लिंक्डइनवरही तुम्ही मला फॉलो करू शकता. तिथे आम्ही जॉब पोस्ट करतो, तिथे आम्ही बऱ्यापैकी अपडेट्स देतो. या सगळ्या गोष्टींची आपण तयारी करूया.